DBIT हा जो ट्रेड आहे हा 1 वर्षाचा असतो। यात 3 महिने शेती, 3 महिने वेल्डिंग आणि 3 महिने इलेक्ट्रिकल आणि 3 महिने फूड, असं एकूण वर्षभरात 4 सेक्शनला हा कोर्स 4 सेक्शन या कोर्समध्ये शिकवले जातात। त्यातला शेती ह्या विषयातील विद्यार्थी शेतात काम करत असतानाचे हे व्हिडिओ आहेत। हा व्हिडिओ त्यासाठीच मी करतोय। हे DBITचे ॲग्रीचे मुलं। काय नाव बाळा तुझं? साहिल प्रितेश। प्रितेश कुठला आहेस तू? विरारचा। कसं वाटतं शेतात काम करताना? चांगलं वाटतं। वाव, काय चालू आता हे सध्या? आता दगडी काढायला लागले शेतात। वा वा वा, मक्का लावणार आहे का? आणि इकडे काय लावलं? इकडे गहू लावले। तुम्ही केलं का सगळे? अनिकेत काय चाललंय? तर मका लागवड करायची आहे, त्याच्या आधी शेताची ही निगा आम्ही राखतोय। त्यातले दगड आणि माती लेवल करणं, वाफे करणं हे आता चालू आहे सध्या। आणि याच्यानंतर उद्या आम्ही मक्याचं बी याच्यात लावणार। तुमचा कोर्स कुठला आहे? DBIT ॲग्रिकल्चर, शेती व पशुपालन। वा वा, छान छान। किती त्याचं ड्युरेशन काय, किती कालावधी कोर्सचा? तर हा आम्हाला 6 महिन्याचा कोर्स आहे। आम्हाला ह्याच्यामध्ये वेल्डिंग आहे आणि शेती व पशुपालन। अच्छा अच्छा। आणि 6 महिन्यानंतर? 6 महिन्यानंतर आम्हाला इलेक्ट्रिशियन आणि फूड प्रोसेसर आहे। म्हणजे 1 वर्षभरात हा कोर्स होईल आणि वर्षभरानंतर इंटर्नशिप। छान। आणि आम्हाला इथे मुबलकप्रमाणे शिकवलं जातं। आम्हाला जी वस्तू पाहिजे ती इथे आम्हाला सगळी उपलब्ध होते आणि सगळे शिक्षक सहकार्य आम्हाला उत्तम पद्धतीने शिकवलं जातं आणि एकदम प्रोत्साहन देतात। तुम्ही इथे निवासी राहता ना? हो, आम्ही इथे निवासी राहतो। ठीक आहे, म्हणजे तुमच्या ही माहिती सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। धन्यवाद। इतरांनी हा कोर्स करावा आणि अनुभव घ्यावा। अनुभव घेण्यासारखं म्हणजे इथलं जो शेड्यूल आहे खूप चांगल्या पद्धतीचा आहे। सकाळी योगा होतो आणि त्याच्यानंतर मग 8 वाजता नाश्ता, त्याच्यानंतर मग प्रार्थना, राष्ट्रगीत, परत सेक्शन आपलं चालू होतं आणि पुन्हा संध्याकाळी 7 वाजता मेडिटेशन होतं। आणि हे खूप जरुरीचं आहे। मेडिटेशन, मन शांत करणं, सकाळचा योगा हा माणसाला म्हणजे ज्ञान तर वाढवतच, त्याची बुद्धी, त्याला स्फुरण एक मिळतं, त्याला एनर्जी मिळते दिवसाभराची आणि मेडिटेशन केल्याने पूर्ण मन शांत होतं। तुम्हाला आता किती महिने झाले इथे? मला सर इथे 6 महिने झाले। कसं वाटतंय कोर्स? खूप छान वाटतंय। आणि माझा अनुभव खरंच हा म्हणजे मी आत्ता सांगितलं हा स्वतःचा अनुभव आहे इथे, की सगळे प्रिन्सिपल सरांपासून ते अगदी माझ्या सेक्शनचे सर किंवा इतर सेक्शनचे सर हे सगळे सहकार्य करतात, प्रोत्साहन करतात, बाबा हे तुम्ही करा। आणि जो सेमिनार वगैरे असतो त्या तर सेमिनार कधी असतो? शनिवारी सेमिनार असतो। आनंद सर आम्हाला एक उद्योगासाठी जे प्रोत्साहन देतात, एक धडे सांगितले जातात, प्रत्येकाचं एक सक्सेस स्टोरी असते, सक्सेस स्टोरी सांगतात। हे सक्सेस स्टोरी म्हणजे आम्हाला एक प्रेरणा देण्यासारखं असतं की त्यातनं काहीतरी घेण्यासारखं असतं। आणि आम्हाला जे प्रोजेक्ट दिले जातात हे प्रोजेक्ट आम्हाला ह्यातनं अनुभव घेऊन आम्हाला पुढे ज्या ठिकाणी म्हणजे आम्हाला अपेंडिशिपला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आम्हाला खूप महत्त्वाचं आहे की ह्या प्रोजेक्टमधनं आम्ही शिकतो प्रॉपर कसं करणं। आम्हाला प्रॅक्टिकल तर दाखवलेली असते, पण तिथे इंटर्नशिपला गेल्यावर आम्ही स्वतःहून ते स्फुरण आम्हाला असतं ते की एक कॉन्फिडन्स असतो की आम्ही आत्मविश्वास असतो इथे। सर सुद्धा आता सध्या आनंद सर ट्रॅक्टर चालवत आहेत, त्याचे झूम होत नाही, आपण जवळ गेल्यावर बघू। इतर शिक्षक जे आहेत पशुवैद्यकीय। अनिकेत, भेटूया, छान माहिती दिली, थँक्यू। व्हिडिओ जरा लांबायला नको, त्याच्यामुळे आपण परत बोलूयात काही। जसं तुमचं जसं पीक हे पुढील तसं आपण एक व्हिडिओ घेत जाऊ। आता मशागतीनंतर काय होतंय पुढचं बघूयात। चालेल, धन्यवाद सगळ्यांना। चला, आता इथे जी नांगरणी चालली ते स्वतः प्रिन्सिपल सर करतायत। इकडे ड्रिप केलंय, पाण्याची व्यवस्था। म्हणजे शिक्षण हा शेती विषयातला प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण हा जो विषय आम्हालाही कधी शेती करायला मिळाली नाही। आमचे वडील सर्व्हिसला असल्यामुळे आज मीही इथे शिक्षक म्हणून काम करतोय, मला इथे शिकायला मिळते। हे बघा, छान पद्धतीने ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक
नांगरणी करताना प्रिन्सिपल ट्रॅक्टरच्या सहाय्याने आनंद गोसावी सर, अतिशय सुंदर.